नमस्कार. ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की आता शैला नावाची मुलगी आता प्रतिमाने इकडे सुभेदारांच्या घरी पाठवलेली असते. खरं तर ती तन्वीकडे फॅशन डिझायनिंगच्या कोर्सची चौकशी करायला आलेली असते आणि ती आता प्रियाला भरपूर प्रश्न विचारत असते की तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं केलं आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन केलं आहे, कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही वापरत होता, असे बरेच काही प्रश्न आता ती प्रियाला विचारत असते. तर आता प्रिया मात्र तिच्या प्रश्नांनी गोंधळून गेली आहे चांगलीच आणि विचार करते आहे की मला तर फॅशन डिझायनिंगचं अबक पण माहीत नाही आहे, आता हिला काय सांगू मी. आणि काहीतरी आता उडवाउडवीची उत्तरं आता ती त्या मुलीला देत असते. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं असं काय करतेस, ती तुझ्याकडे चौकशी करायला आली आहे ना, माहिती मिळवायला आली आहे ना, मग तू तिला व्यवस्थित माहिती दे ना. त्यावर आता प्रिया सांगते की आई, मी त्या कॉलेजमध्ये होते ना, त्याची फी खूप जास्त होती, हिला परवडणारं नाही आहे होते कॉलेज. त्यावर ती मुलगी देखील बोलते की हो, तो प्रॉब्लेम तर होईलच. पण आता सायली त्या मुलीला बोलते की काही हरकत नाही, तुला फक्त छान अभ्यास करून मार्क्स मिळवायचे आहेत, बाकी आमचा अन्नपूर्णा ट्रस्ट आहे ना, आम्ही तुझ्या फीचा सगळा भार उचलू. नाहीतरी दरवर्षी आम्ही अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलतच असतो. तर त्यामुळे त्या मुलीला देखील दिलासा मिळतो आणि ती देखील सायलीला थँक्यू बोलते. आणि आता ती परत एकदा तन्वीला प्रश्न विचारायला सुरुवात करते. पण आता तन्वीला मात्र काही तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट देता येत नाही आहेत. त्यामुळे आता ती साडी चेंज करायचा बहाणा करून तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असते. पण कल्पना मात्र असं काही होऊच देत नाही. आता सायली देखील विचार करत असते की प्रिया एवढी का गोंधळली आहे, कदाचित हिला त्या कोर्सबद्दल काही माहीतच नाही आहे का. आणि सायली प्रियाला बोलते की प्रिया, तू एवढी का गं गोंधळली आहेस, तू तर असं वागतेस जसं काय तुला त्या कोर्सबद्दल काही माहीतच नाही आहे, तू तो कोर्सच केलेला नाही आहे. आणि आता सायलीच्या तोंडून हे असं ऐकून तर प्रिया अजूनच जास्त गोंधळून गेली आहे. तर आता यावर उपाय आणि आता हे कसं शोधायचं, त्यावर आता सायली एक शक्कल लढवते. आता सायली तिला बोलते की तू एक काम कर ना, बाळासाठी छान छान झबली शिव ना. आता कल्पनाला देखील ही आयडिया आवडते आणि कल्पना बोलते की अगं हो, खूप छान आयडिया आहे ही. नाही म्हणजे तुझं शिवणकाम काही आम्ही पाहिलंच नाही गं. त्यावर तन्वी बोलते की आई हो, आता लग्न झाल्यानंतर मला काही वेळच मिळाला नाही आणि तसंही आता थोडासा टच सुटला आहे ना, त्यामुळे, नाहीतर मी त्या काळात कॉलेजची टॉपर होते. त्यावर आता ती मुलगी देखील बोलते की ताई, असं नका करू, तुम्ही तुमचं ज्ञान वगैरे ना वाया नका घालवू, मला देखील खूप मोठं फॅशन डिझायनर बनायचं आहे, अगदी तुमच्यासारखं. आता सायली बोलते की हो झालं तर मग एक काम कर, तू बाळासाठी छान अशी झबली शिव, म्हणजे आम्हाला देखील तुझी फॅशन पाहता येईल ना. आणि आता कल्पना देखील या गोष्टीला दुजोरा देते. आता या सगळ्यामुळे ही तन्वी मात्र चांगलीच पेचात अडकली आहे, हे मात्र खरं आहे. खरं तर आता सायलीला तन्वीवर संशय आला आहे आणि आता याची शहानिशा करून घेण्यासाठी ती आता प्रतिमाला फोन करून तन्वीचं जे लहानपणीचं म्हणजे ते कॉलेजमध्ये असलेलं तिचं जे काही ओळखपत्र असतं, ते ओळखपत्र आता सायली मागवून घेते. आणि आता ते ओळखपत्र पाहिल्यानंतर सायली ऑनलाईन त्या कॉलेजच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची लिस्ट वगैरे चेक करते. तर तिच्या लक्षात येतं की तन्वी किल्लेदार नावाची अशी कुठलीही स्टुडंट यावर्षी तरी त्या कॉलेजच्या ॲडमिशन लिस्टमध्ये वगैरे कुठेच दिसत नाही आहे. आणि आता या सगळ्याची शहानिशा करायची म्हणून पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता डिरेक्टली त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनाच कॉन्टॅक्ट करते. आणि आता प्रिन्सिपल सर देखील त्यांच्या बाजूने त्या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये तन्वी किल्लेदार नावाची कोणी विद्यार्थिनी आहे का म्हणून चेक करतात. पण खरं तर तन्वी किल्लेदार नावाची कोणीही विद्यार्थ्यांनी शेवटचे 2-3 वर्ष तरी त्या कॉलेजमध्ये नसतेच. आता मात्र सायलीला खात्री पटली आहे आणि खरं तर प्रतिमाला देखील संशय आलेला असतो की तन्वी कदाचित कॉलेजमध्ये गेलेलीच नसणार आहे. आता सायलीचा जो काही संशय होता तो खरा ठरला आहे आणि आता सायलीच्या लक्षात आलं आहे की तन्वी मात्र कुठेही आता कॉलेजला गेलीच नाही आहे. तिने काही हा फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील केलेला नाही आहे, पण या कोर्सच्या नावाखाली मात्र फीजचे पैसे सांगून तिने रविराजकडनं खूप काही पैसे मिळवले आहेत म्हणून.
आता सायली मात्र तन्वीचं सगळं काही पितळ उघडं पाडणार आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.